कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा बराचसा भाग हा जंगल व्याप्त आहे. इथल्या स्थानिकांसाठी जंगल हाच उपजीविकेचा मूळ स्रोत आहे. पशुपालन आणि जंगलातील वन उपज यावरच त्यांचं जगणं अवलंबून राहिले. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, 2008, सुधारित अधिनियम 2012 या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक तसंच सामूहिक वनहक्कांच्या दाव्यांना मंजुरी देण्यात यावी. जंगल, प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आदी मागण्यांसाठी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत वन हक्क संघर्ष समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे, शिरोळतर्फे मलकापूर, गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे, जरगी, शेळोशी, कोदे, करवीर तालुक्यातील शिये आदी गावातील वनहक्क संदर्भातील प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी आदी 7 तालुक्यातील वैयक्तिक वनहक्काच्या प्रलंबित दाव्यांबाबत बैठक घेऊन मान्यता द्यावी. ग्रामस्तरावरील वनहक्क समित्यांमार्फत तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेल्या दाव्यांमधील त्रुटींची पूर्तता करून प्रलंबित दावे मंजूर करून देण्यात यावेत. सामूहिक आणि वैयक्तिक वनहक्काच्या दाव्यांबाबत वनहक्क समित्यांना फारशी माहिती नसल्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या समायोजन विभाग आणि CDNP अंतर्गत वनहक्क समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांची कार्यशाळा घ्यावी. डंगे, गवळी, धनगर समाजाच्या वस्त्या जंगलाच्या खोल गर्भात असून त्यांना रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा तातडीनं मंजूर करून द्याव्यात. जंगल हद्दीलगतच्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण आणि तारेच्या कुंपणासाठी 100% अनुदान द्यावं. वनविभागाच्या हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळांकडे जाण्यासाठी रस्ता द्यावा. संबंधित जागा स्थानिक जनतेच्या ताब्यात द्याव्यात. जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगल समृद्धी करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवावा. एकेरी उत्पादनाची सरासरी काढून पिकांची 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासह विविध मागण्यांवर आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील वनहक्कांसंदर्भात प्रलंबित असलेल्या प्रश्नांची प्रशासनानं तातडीनं सोडवणूक करावी. शिये परिसरातील वनजमिनीवर असलेल्या 125 मिळकतधारकांना जुन्या पुराव्यांच्या आधारे हक्काची घरं मिळण्याबाबत प्रशासनानं तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत अशा सूचना केल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीदरम्यान वन हक्कांच्या प्रलंबित दाव्यांच्या संदर्भात संबंधित प्रांताधिकारी आणि वन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या 20 दिवसांमध्ये प्रलंबित दाव्यांमधील त्रुटी दूर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावेत असा आदेश दिला. त्यांनी जंगली प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगल समृद्धी पथदर्शी प्रकल्प राबवण्याबाबत वन संरक्षण अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठक घेऊन त्याबाबत एक प्रकल्प तयार करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राहुल देसाई, संपत देसाई, बयाजी शेळके, बाजीराव पाटील, सहाय्यक वन संरक्षक कमलेश पाटील, प्रियांका भवर, राजू सावंत, सम्राट मोरे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे यांच्यासह शेतकरी, वनहक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.